द्राक्ष टपोरे, रसदार, पाणीदार फळ. उन्हाळ्यात रसनेची तृप्ती करणारं, उष्णतेची तीव्रता कमी करणारं एक नाजूकसं गोड फळ. मूर्ती लहान पण कीर्ती महान. पाहता क्षणी तोंडात टाकावंसं वाटणारं हे बहुगुणी फळ. विविध जीवनसत्वांनी समृद्ध, पण कधी कधी जास्त उत्पादन मिळवण्यासाठी केला जाणारा रासायनिक खतांचा वापर या फळाची गोडी आणि खप कमी करणारा ठरतो. अर्थात यावरही उपाय आहेच, तो म्हणजे नैसर्गिक रसायनमुक्त सेंद्रिय शेतीचा. हाच समृद्ध शेतीचा मंत्र प्रत्यक्षात आणणारे आणि स्वतःबरोबरच इतरांचं जगणंही समृद्ध करणारे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खिलोबा येथील यशस्वी शेतकरी श्री प्रमोद इंगळे त्यांचा अनुभव सगळ्यांना सांगतायत. गेली 2017 पासून नैसर्गिक शेती करत आहे. त्यापूर्वीची थोडीशी पार्श्वभूमी अशी होती की जीवनामध्ये चढ उतार नेहमी राहत असतात. त्याच पद्धतीनं माझ्याही या विषयामध्ये थोडासा काही फीडबॅक आला होता आणि त्या पद्धतीनं थोडंसं दुष्काळी पट्टा, आर्थिक परिस्थिती सगळ्या गांगारून गेल्यासारखं झालं होतं. त्यात 2016मध्ये भयंकर असा दुष्काळ पडला. अशी अवस्था होती की इथं प्यायला पण पाण्याची परिस्थिती नव्हती. मग माझ्याकडे थोडंसं पशुधन होतं, ते वाचवासाठी म्हणून मी बेंबळ्याला थोडंसं नदीचा काठ आहे आणि माझ्या बहिणीचं गाव तिथं आहे, तिथं जाऊन मी माझं पशुधन वाचवलं. आणि पुढं थोडासा पाऊस झाल्यानंतर परत गावी माघारी त्या सगळ्या पशुधन घेऊन गाई घेऊन आल्यानंतर अशी परिस्थिती की आता इथं करायचं काय. परिस्थिती तर अशी, कर्जाचा डोंगर होत चालला होता, पाण्याची दुर्भिक्ष होतच. मग त्यातूनच आमचे जवळचे नातेवाईक उतरेश्वर पाटील साहेब त्यांनी थोडंसं मला पाळेकर गुरुजींबद्दलची थोडीशी माहिती दिली आणि त्यांनी सांगितले, बाबा ही एक कमी खर्चात होणारी शेती आहे आणि जर तुला ते जमत असेल तर बघ, त्या पद्धतीनं तुला काय करता येतं का बघ, त्यांची काय माहिती मिळते का बघ, असं म्हणून त्यांनी मला दुसरी 1-2-3 लोक जोडून दिली. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडनं थोडीशी काय माहिती घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही सांगण्यापेक्षा की तुम्ही जर एखादं पाळेकर गुरुजींचं शिबिर तुम्हाला करता आलं तर तुम्ही ते शिबिर केलं तर त्यातनं तुम्हाला आणखीन सखोलात माहिती मिळेल. आणि त्या शिबिर मी अटेंड केलं. 7 दिवसाचं निवासी शिबिर झालं. त्या शिबिरामध्ये सगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, काही शेतकऱ्याचे अनुभव ऐकायला मिळाले. त्यातून थोडीशी एक उत्साह वाढला किंवा अशी एक ऊर्जा निर्माण झाली की आपण हे करू शकतोय. आणि ते 7 दिवसानंतर परत गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर मग शेतीत आपण आपल्या काय करू शकतो ह्याच्यावर थोडासा विचार चालू झाला. मग मला इथं 15 एकर शेती आहे. 15 एकरामध्ये क्षेत्राचं 7-8 एकर क्षेत्र असं की प्युअर माळरान आहे, दगडी खडकाळ जमीन आहे. आणि बाकीचं जे काही क्षेत्र आहे ते थोडंसं खड्ड्यात आहे. जर समजा पाऊस कमी पडला तर पाणी बिलकुल नाही आणि पाऊस जास्त झाला तर त्या रानाला चिबड लागतं आहे. मग अशात काय करायचं, मग फळबागा घ्यायचं डोक्यात आलं. मग आमचे काही ग्रुप मित्र त्यांच्या शिबिरातून जोडलेले होते, त्यांच्याकडे द्राक्षाच्या बागा होत्या म्हणून मी इथं द्राक्ष करायचं ठरवलं. मग जमिनी निवडताना खाली जमीन घेतली तर पाऊस जर जास्त झाला तर पाणी लागतं आहे, त्या हिशोबानं मी ही माळाची जमीन निवडली. ही तर अत्यंत खडकाळ दगडाची जमीन होती. मग ते दुरुस्त करायला ज्यावेळेस मी चालू केलं त्यावेळेस अशी अवस्था झाली की लोकांनी विचारायचं इथं काय चाललं आहे, काय करायचं आहे. तर मी म्हणत द्राक्ष लावायचे आहे. तर लोक मला येड्यात काढायची, ह्या रानात कुठं द्राक्षी होऊ शकते का, द्राक्षी होऊ शकते का. पण एक पाळेकर गुरुजींवर विश्वास होता आणि त्यांनी दिलेल्या तंत्रावर विश्वास होता. मी त्यातनं हे दगड साफसफाई केली आणि मे 2018ला इथं मी रुस्टॉकची लागवड केली. आणि त्यावेळेसपासूनच जीवामृत, घनजीवामृत किंवा दशपर्णी अर्क, आग्नेयास्त्र, ब्रह्मास्त्र, निमास्त्र, सप्तधन्य अंकुर अर्क, हळद, ताक, मीठ, हे काय काँग्रेसचा अर्क, ह्या ज्या गोष्टी मला शिकवल्या आणि इतर शेतकऱ्याच्या अनुभवातून ज्या काय मिळाल्या त्या मी करत गेलो आणि त्यातनं सक्सेस होत गेला. सुरुवात 19ला माझं पहिलं पीक आलं. पहिलं पीक आल्यानंतर 11 मार्चला काही जिल्ह्यातल्या लोकांची शिवार फेरी आम्ही इथं घेतली. साधारण 70-80 लोक इथं बघायला आले. सगळ्यांनी कौतुक केलं, वा दगडात जमीन, खडकाळ जमीन असताना, माती नसताना इथं द्राक्षाची बाग फुलवली. सगळं झालं आणि दुर्दैवी आमचं असं झालं की 21 मार्चला लॉकडाऊन पडला आणि आम्ही असं हाताश झालो की आम्हाला 1 किलो कुठं विकता आला नाही. मग पर्याय काय करायचा म्हणून रासायनिक शेतीवाल्यांच्या पद्धतीनं आम्ही द्राक्षाचं उतरलं, त्याला डिपिंग केलं, गंधक ऑइल केला
आणि तेच मार्केटमध्ये नेऊन विकलं. पण इतरांपेक्षा वेगळेपण असं झालं की त्या वर्षीचा मला टोटल खर्च 35,000 रुपये झाला होता आणि ह्या सगळ्या उत्पादन मला 2 टन बेदाणा झाला आणि त्यातून मला 3.5 लाख रुपये मिळाले. रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. इच्छा असली की मार्ग हा सापडतोच. सगळं जग अद्ययावत ज्ञान सोशल मीडियावर मिळवत असताना इंगळे यांना तिथंच नैसर्गिक शेतीचा शाश्वत मार्ग गवसला. वेगवेगळ्या पद्धतीने या क्षेत्रात कसं यश मिळवावं याचा कानमंत्रही मिळाला. यातूनच पुढे त्यांची विजयी घौडदौड सुरू झाली. पहिल्या वर्षी उत्पादन 9 टन निघालं, दुसऱ्या वर्षी 11 टन झालं, 2 टन वाढलं, आणखीन आत्मविश्वास वाढला ह्यातनं होऊ शकते. आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा मार्केटचा विषय यायला आला. मग मार्केटिंग करायचं कुठं? आता हे आपण तर पिकवले, पण लोकांना सांगताना हे कसं पटवून द्यायचं किंवा लोकांनी तर आपला विश्वास का ठेवावा हे खरंच विषमुक्त आहे म्हणून पाटील साहेबांना घेतलं. साहेब तुम्ही आता हे करायला लावलंय, आता विकायचं कसं ते पण सांगा म्हणून परत त्यांना घेतलं. त्यांनी पण मला मोलाचं सहकार्य केलं. माझ्यासोबत आम्ही दोघं पुण्याला गेलो. पुण्यात काही सोसायट्यात आम्ही असे 200 किलो द्राक्षे फुकट वाटली किंवा ही आमची द्राक्षे खावा, तुम्हाला कसं वाटतंय टेस्ट बघा, तुम्हाला आवडली तर परत घ्या. मग त्या वर्षी 200 किलो द्राक्षे वाटली. पुन्हा जिथं मार्केट करणारी लोक आहेत ती ज्याने जी काही विषमुक्त अन्न विकणारे काही मॉल आहेत अशांनी संपर्क केला. आम्हाला काय असं म्हणावं असं यश आलं नाही. त्यातनं पुन्हा काय करायचं, काय पर्याय काढायचा ह्यातनं बघत बघत मग आम्ही पाळेकर गुरुजींचा फोन झाला, काय होतंय काय नाही. मग त्यांनी एक आयडिया सुचवली आम्हाला की त्यांच्याकडं अशा काही शेतकऱ्याकडनं द्राक्ष गेलेली होती आणि ते घरी द्राक्ष एक्सेस झालेलं असल्यामुळं त्यांनी ती जास्त द्राक्ष झाल्यामुळे त्यांनी स्वतःचा एक प्रयोग केला की ती द्राक्षे त्यांनी त्यांच्या छतावर वाळवली आणि त्याचं त्यांनी कुठलंही केमिकल न वापरता कुठलं डिपिंग न करता ते उन्हात वाळवलेली द्राक्ष त्यांना चवीला एकदम चांगली वाटली. आणि त्यांनी मला सांगितलं की अशा पद्धतीने ते एक प्रयोग कर, ते खूप बेदाणा चांगला होते त्याचा आणि आपण तो कसा मार्केटिंग करायचं ते बघू. मग त्या पद्धतीनं मी एक 7-8 टनाचा तसा बेदाणा केला. बेदाणा चांगला झाला, चव चांगली झाली. गुरुजींनी ग्रुपवर सगळ्यांना त्याची माहिती दिली, त्यामुळं मला पुण्यात हळूहळू त्याचं मार्केट मिळायला सुरुवात झाली. आवर्जून उल्लेख केला तर मग ज्योतिताई शहा म्हणून आहेत, त्यांनी थोडासा मला चांगला रिस्पॉन्स दिला किंवा त्यांनी मला थोडंसं मदत चांगली केली आणि त्यांच्या माध्यमातून मी ते विकायला चालू केलं. मग इथं घरी आल्यानंतर पाहुणे आले की त्यांना ते बेदाणा खायला द्यायचा, कोण मित्रमंडळी आले की त्यांना ते बेदाणा खायला द्यायचा. मग त्यांना ते बेदाणा आवडायचा, जाताना त्यांना थोडासा पाव किलो अर्धा किलो सोबत द्यायचा. मग असं मौत पब्लिसिटी व्हायला लागली. मग ते सांगलं बाबा इथं ह्याच्याकडे बेदाणा चांगला आहे, ते विषमुक्त आहे, चवीला चांगला आहे, त्याचा आपल्या शरीरावर काही परिणाम होत नाही किंवा घशाला काही परिणाम होत नाही. मग अशातनं लोक परत मागवायला लागले. मग अशातनं इतकं मागत वाढत गेलं की परत मी काही बाहेरगावच्या लोकांना कुरिअरनं पाठवायला लागलो. मग मला आनंद वाटतो सांगायला की माझा तो सगळा बेदाणा मी 300 रुपये किलोनं जागेवर विकला. असं तिसऱ्या वर्षी पुन्हा काही लोकांना आता ह्या बेदाण्याच्या माध्यमातून प्रसार झाला होता की ते द्राक्ष विषमुक्त चांगले पिकते म्हणून. मग माझं मार्केट चांगलं झालं. मग गेल्या वर्षी मला 10 टन कच्च्या मालाचं मार्केटिंग म्हणजे विकता आला आणि विकला. तो 55 रुपयापासून 70 रुपयापर्यंत जागेवर लोकांनी घेतला. मग काही हैदराबादला गेला, काही पुण्याला गेला, दिल्लीला गेला, नाशिकला गेला, कोल्हापूरला काय गेला, मी सोलापूर, लातूर अशा इतर गावात पण आम्ही बऱ्यापैकी ते विकला. मला लोक विचारत खूप वेळा माझे सिनेमे जेव्हा मी केले तेव्हा की का हो तुम्ही सिनेमाचं शिक्षण कुठे घेतलं? मी सांगत असे की फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये. अच्छा, तुम्ही तिथे शिकत होता? नाही, शिकवत होते. कथा सईची दर रविवारी सकाळी 9 वाजता, पुनःप्रक्षेपण रविवारी रात्री 10 वाजता आणि बुधवारी दुपारी 1:30 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. खडकाळ जमिनीची मशागत, वरिष्ठांचं मार्गदर्शन
इतरांच्या अनुभवातून मिळालेलं मोलाचं ज्ञान, नैसर्गिक पद्धतीने आणि नैसर्गिक घटकच वापरून तयार केलेले कीटकनाशक, खत यांचा अचूक आणि योग्य वापर या सगळ्यांचा परिणाम म्हणून या खडकाळ जमिनीवर या हिरव्यागार द्राक्षांचे छान टपोरे घोस दिसायला लागले. ह्यातनं बेनिफिट असं होत गेलं की माझी दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत. त्यांचा जवळजवळ 20-25 लाख रुपये शिक्षणाचा खर्च मी ह्यातनं करू शकलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आजची आत्महत्या कर्जमुक्तीत होते त्या तशी वेळ माझ्यावर आली होती. 29 लाखाचं कर्ज माझ्यावर होतं आणि मुलं नुकतीच 11वी-12वी ह्यात वर्गात शिकत होती. मुलं शिक्षणात हुशार असल्यामुळे त्यांचं शिक्षण बाहेर काढणं किंवा शिक्षणानं बोलवणं पण मला योग्य वाटत नव्हतं. पण शिक्षण पण झेपण्यासारखं नव्हतं. पण हा शेतीचा मार्ग मिळाला, विषमुक्त शेतीचा. उत्पादन खर्च कमी, नफा जास्त, आणि त्या माध्यमातून मी मुलांना शिकवू शकलो. आणि आज आनंदानं सांगेन की माझं 29 लाखाचं कर्ज आज उताराखोर आहे आणि मी कर्जमुक्त शेतकरी म्हणून आनंदानं समाजासमोर आहे. आणि त्या माध्यमातून मी आज हे पिकवत असताना सगळ्यात महत्त्वाचं काम काय केलं असं तर पहिल्यांदा जमीन सुधारायचं काम केलं आहे. आणि ते जमीन सुधारत असताना जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढेल, त्यासाठी काय आपण वापरला पाहिजे, आच्छादन किती प्रमाणात वापरलं पाहिजे, मग बाहेरचं जे काय वाढलेलं कास्ट आहे ते कास्ट, मग त्या ह्यातले गवताचं निरसन झालं किंवा बागेत काम करत असताना पहिल्या वर्षी गवत कुठलं होतं, 2 वर्षांना ते गवत बदललं, ते परत दुसरं गवत आलं. मी ही जी गोष्टी एकदा पाळेकर गुरुशी बोलता पण त्यांना म्हणलं, सर माझ्या बागेतलं गवत 2 वर्षानंतर बदलतं आहे. तर त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं की ज्या निसर्ग हा स्वतःचं संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असतो, निसर्गाच्या ज्या काही सगळ्या कमतरता आहेत त्या स्वतः भरून काढतो, त्यातलाच तो एक प्रकार आहे. कारण ज्या जमिनीमध्ये ज्या अन्नद्रव्याची कमतरता असते त्या जमिनीमध्ये ती गवतं उगवतात आणि त्यातली त्या अन्नद्रव्याची कमतरता भरून निघते. आपण काही करायची गरज नाही, फक्त देशी गाईचं शेण, गोमूत्र आणि त्याला बॅक्टेरिया वाढवायसाठी गूळ आणि बेसन, कडधान्याचं पीठ वापरतोय आणि त्याचा बॅक्टेरियाचा काउंट वाढवून ते जमिनीत सोडला की जमीन आपोआप सगळं काम करते. जमीन निरोगी असेल तर पीक पण निरोगी होत आहे. अशा माध्यमातून आजपर्यंत ही परिस्थिती माझी अशी आलेली आहे. त्या हिशोबानं आज होत नसताना मी आज खूप मोठमोठ्या लोकांपर्यंत पोहोचलोय. मोठमोठी लोक मला ओळखायला लागले. त्याचं कारण एकच आहे की फक्त विषमुक्त अन्न आणि विषमुक्त शेती पिकवत आहे. पीक लवकर हाती यावं, उत्पादन वाढावं यासाठी घातक रसायनांचा वापर कधी कधी या फळांवर केला जातो. पण त्यामुळे शेतकऱ्यांचं, मानवाचं आणि अतिरसायन मातीत मिसळल्याने परिणामी मातीचं आणि सगळ्यांचंच नुकसानच होतं. अनेक आरोग्याशी संबंधित समस्या त्यातूनच निर्माण झाल्याने आता पुन्हा शेतकरी वर्ग हा नैसर्गिक शेतीकडे वळलाय. ह्या गोष्टी करत असताना एक गोष्ट म्हणजे अशी प्रकाशनानं जाणवली की माझे काही चुलत भाऊ रासायनिक शेती करतात, रासायनिक त्यांच्याकडे द्राक्ष आहे आणि मी नैसर्गिक करतो. ज्यावेळेस मी रुष्टाक भरलं आणि कलम भरलं त्यावेळेस मी त्यांच्याकडे जायचो किंवा त्यांच्या कलमाची आणि आपल्या कलमाची वाढ व्यवस्थित आहे का, त्या पद्धतीनं मी बघितलं तर त्यांच्यापेक्षा माझी वाढ मला जोमदार दिसली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आमच्या दोघांचं पण कम्पॅरिझन जर केलं तर त्यांचा उत्पादन खर्च आणि माझा उत्पादन खर्च ह्यात खूप मोठी तफावत आहे. माझा वार्षिक खर्च जास्तीत जास्त मजुरी सोडली तर 30-40 हजार रुपयाच्या आसपास पुढं जातच नाही आणि त्यांचा बघितला तर तो 1-1.5 लाखाच्या पटीत असतो. आणि उत्पादन जर बघितलं तर मला कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये एकरी नफा मिळतो. माझं हे क्षेत्र जर सांगायचं मला 43 गुंठ्याचं क्षेत्र आहे. गेल्या वर्षी माझा टोटल खर्च एप्रिल टू एप्रिल 81,000 रुपये होता आणि मला त्यातून उत्पादन मिळालं होतं 8 लाख रुपये प्लस 8 लाख, पण कमी नाही. पण 1 लाख रुपये जर मी सोडले हार्वेस्टिंगचं तर मला 7 लाख रुपये नेट नफा मिळाला होता आणि त्या नफ्यातून मी कर्जमुक्त झालो. दुसरी गोष्ट, ज्या निविष्ट आहेत अमावस्या पौर्णिमा, कारण अमावस्या पौर्णिमा हा किडींचा अंडीचा घालण्याचा काळ आहे, त्यातून त्याची प्रजनन उत्पत्ती वाढत असते. त्यावेळेस मी कीटकनाशक म्हणून दशपर्णी, अर्क, आग्नेयास्त्र, ब्रह्मास्त्र ह्या वापरतो. आणि चतुर्थी आणि द्वादशी ह्यात मी देशी गाईचं आंबट ताक आणि जीवामृताची फवारणी करतो. तर जीवामृत हे पूर्ण म्हणजे त्यात मायक्रोड्रन सगळे मिळतात आणि त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया, पानावरची पर्णछिद्राची क्रिया, प्रकाश संश्लेषण चांगलं होतं. आणि देशी गाईचं आंबट ताक हे संजीवक आहे, बुरशीनाशक आहे, त्यामुळे बुरशीजन्य आजार त्यातून जातात. आणि त्यात गेल्या वर्षी एक मला नवीन फॉर्म्युला मिळाला की डावणी भुरीसाठी, की हळद, ताक आणि मीठ हे जर स्प्रे केला तर त्यातून डावणी आणि भुरीला चांगला कंट्रोल मिळतो. हे गोष्टी मला प्रकाशाने त्यात मिळालेल्या जाणवल्या सापडल्या. इतर शेतकऱ्यांना मी एकच सांगू शकतो की हल्लीची शेती ही महागडी होत चाललेली आहे. रासायनिक खताच्या, रासायनिक औषधाची किमती वाढत चालल्या, त्या मजुरी वाढत चाललेली आहे. तर त्याच्यावर पर्याय जर करायचा असेल
तर आपण ज्या निविष्ठा घरीच बनवा, उत्पादन खर्च कमी करा आणि जर आपण विषमुक्त माल पिकवला तर त्याला नक्कीच बाजारपेठ आहे. लोकांना विषमुक्त पाहिजे, पण ते पिकवणारी लोक पाहिजे. ती आपण विषमुक्त तयार करा, लोक आपल्याला हुडकत येतील. विषमुक्त धान्य फळांसाठी चांगलं मार्केट आता उपलब्ध झालंय. रसायनांचा होणारा घातक परिणाम टाळण्यासाठी ग्राहकही सेंद्रिय फळाची मागणी करताना सध्या दिसतायत. ग्राहकांची ही मागणी पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना आता त्यांच्या निर्णयाचं समाधानही मिळतंय. विषमुक्त अन्न, विषमुक्त शेती, समृद्ध जीवनाची हीच गुरुकिल्ली. सगळ्याच नैसर्गिक घटकांचा वापर केल्याने उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन क्षमता मात्र वाढली आहे. रासायनिक घटकांचा धोका टळल्याने जमिनीचा पोतही सुधारला आहे. या उत्पादनांना बाजारात भरपूर मागणी असल्याने बळीराजा सध्या सुखावला आहे. आपल्या देशाला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब आता सगळ्या शेतकऱ्यांनी नक्कीच करायला हवा. हमारे